नमस्कार. तर सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. मागे मी जे प्रशिक्षण होतं त्याचा एक व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी तर हे बघा, आम्हाला बेड्स म्हणजे उशीचं कवर हे लावलं इथे. हे म्हणजे शिकवण्यासाठी त्याला पेंट कसं करायचं तर त्यांनी ठसे ते घेऊन आले आहेत आणि स्पंजवर कलर ठेवलेला आहे. आणि बघा ठसे, तर त्या ठसाला कलर लावायचा स्पंजने, नंतर हे करायचं, ते कसं करायचं ते सर्व सांगत आहेत. त्याच्यावरती हे टाकायचं. तर हे बघा, या प्रकारे त्याने कलर लावला कलर ह्याच्यावर म्हणजे ठशाला. एकदम ते स्पंजवर घेऊन जर असं प्रेस करायचं आहे. आणि हे आहे उशीचं कवर. हे बघा, हे पूर्णपणे व्हाईट कलरमध्ये आहे. पेपर नाही मिळत इथे. आणि त्याला मस्त आपण डिझाईन बनवूया. तर बघा, असं ठेवून एकदम त्याला दाबायचं, प्रेस एकदम जोराने, जसं कलर त्या उशीच्या कवराला लागेल असं. तर बघा, किती छान अशी डिझाईन झाली. तर ह्याच प्रकारे आपण पूर्ण उशीला डिझाईन करून घेणार आहोत. आपण ही बॉर्डर करू शकतो. बॉर्डर आपण अशी करणार आहेत आणि मध्ये मग आपण दुसऱ्या प्रकारचे ठसे टाकणार आहोत. तरी बघा, किती छान वाटते ना. एकदम पूर्ण प्लेन कपडा होता आणि आता त्याला आपण असे डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे केले होते. किती छान फुल आलं ना. हे बघा, किती छान दिसते. तर आता हे सर्व आपण करूया. आणि ह्याच्यानंतर आपण ज्वेलरी करणार आहोत. ज्वेलरीमध्ये इकडे कानातले आणि गळ्यातले म्हणजे नेकलेस. तर ते पण आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कसं बनवता येईल हे शिकवतात आपल्याला. तर हे बघा, हे डायमंड आणि हे कपडा टाकाऊ आहे, म्हणजे आपल्या ड्रेसचा किंवा कुठल्या पण साडीचा असं असतं ना, त्याच्यापासून आपल्याला हे बनवायचं आहे. तर हे बघा, यांनी नेकलेस बनवला आहे. तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ म्हणजे कसं करता येईल आणि ते आपण यूज करू शकतो ते आपल्याला शिकवत आहेत. तर हे बघा, हे सर्व सामान त्यांचंच आहे, म्हणजे इथे लागलेलं सर्व साहित्य त्यांचंच आहे. इथे काहीच आपण एक्स्ट्रा आणलेलं नाही, त्यांनी सर्व आणलेलं आहे. आपण फक्त त्यांना वेळ दिलेला आहे. तर हे बघा, मी कशी कानातली बनवलेली आहेत. हे बघा, मग पहिला तर चौकोनी बनवायचं, त्याच्यामध्ये फुल आलं म्हणून मी गोल बनवले, तर ते वेगळं व्यवस्थित झालं नाही. हे बघा, सर्व कामाला लागले आहेत ज्याच्या त्याच्या, जे सर्व आता ज्वेलरी बनवतात. तर ह्याने आम्हाला हे लटकन कसे बनवायचे ना ते सुद्धा शिकवलेलं आहे, पण त्याचं काही मी घेतलेलं नाही जास्त. तर ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवते, म्हणजे जे अगोदर व्हिडिओ झाला त्याचा आणि ह्याचा. तर बघा, थोडा आपला लंच ब्रेक होत आहे, आपण जेवूया. हे बघा, ह्याने पण किती छान कानातले आणि नेकलेस बनवलेला आहे. हे बघा, ते छान वाटतात ना. आपल्याला येते सर्व, पण योग्य मार्गदर्शन करणारं कोणतरी हवं, त्यासाठी यांनी केलेलं आहे. तर आम्हाला हे शिकताना खूप मजा आली आणि त्याने एकदम व्यवस्थित शिकवलं सुद्धा. दोरा नेकलेससाठी विणा लावलेला आहे आपण आजीने. हे सर्व ज्या ते काम करत आहेत, म्हणजे सर्वांना आवडलं हे शिकण्यासाठी. खूप छान. तर चला, आपलं झालेलं आहे लंच ब्रेक. हे बघा, जेवण, भात, डाळ आणि भाजी बनवलेली आहे. इथे चुलीवर जेवण बनवलं आहे. बघा, इथे चुलीवर जेवण बनवलं, एकदम छान असं जेवणसुद्धा झालेलं आहे. तर बघा, सर्व जेवा लागलेले आहेत. मी तुम्हाला मागे सांगितलेलं की उद्याला जेवण आहे. तर हे बघा, हे सर्व जेवायला लागलेलं आहे. तर चला, आपण पण जेवूया आणि ह्याच्यानंतर आपल्याला काय काय बनवलं किंवा कसं बनवलं ते आपण बघणार आहोत. तर बघा, किती जेवायला सर्व लागलेलं आहेत. तर चला, आपलं जेवण झालेलं आहे. आणि हे बघा, हे सर्व इकडे टी शर्ट, हे बघा किती छान वाटते ना डिझाईन. हे टी शर्ट असं हे केलेलं आहे. उशीचा कवर, त्याबद्दल तिने हे घेतलं. हा दुपट्टा आहे, हा हिने घेतला दुपट्टा आणि त्याला लटकन बघा छोटे छोटे. हे बघा, किती कमरफुल छान दिसते. उशीचं कवर आहे, हे सर्व उशीचे कवर आहेत. आणि त्याच्या मागे टी शर्ट आहेत
आणि ते स्कार्फ पण सुद्धा किती छान वाटतं बघा. स्कार्फ म्हणजे दुपट्टा बोलवला ना, तर किती छान आहे बघा. मागे मागे ते सर्व आम्हीच म्हणजे बांधून वगैरे केलेले आहेत. किती छान दिसत आहेत ना. तर हे बघा, हा 2 टी शर्टचा जो मागे जो स्कार्फ आहे तो आम्ही बनवला आहे. किती छान दिसतो ना एकदम कलर वगैरे. आणि हा पण मला खूप आवडला. 2